ना देवेंद्र फडणवीस ना एकनाथ शिंदे दोघांनाही मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडवता येणार नाही हे माहीत असताना देखील त्यांनी ज्या पद्धतीने राजकीय खेळणं केलेलं आहे एका सामाजिक प्रश्नाचं, त्यापोटी आता मनोज जरांगे पाटील त्यांना उडबाशा काढायला लावत आहे. पुन्हा एकदा मुंबईवर जाऊन धडकणार आहेत. या धडकी भरवणारा हा जो इशारा आहे मनोज जरांगेंचा, तो लक्षात घेऊन आज राधाकृष्ण विखे, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रसाद लाड ही जी काही सत्ताधाऱ्यांची जी चौकडी आहे ती आंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या समोर अक्षरशः उडबशा काढताना महाराष्ट्राने पाहिले. चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट या दोघांनाही, म्हणजे एकनाथ शिंदेचे एक मंत्री सामाजिक न्याय मंत्री, दुसरे चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीसांचे भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मंत्री उपसमितीचे अध्यक्ष, यांनी काय कशा प्रकारे अडचण केलेली आहे. आणि जो आदेश तुम्ही एक वर्षभरापूर्वी काढला 2 सप्टेंबर 2025 रोजी, आज आता तारीख काय आहे, 24 ऑगस्ट 2026 आहे, तरी देखील तो जो हैदराबाद गॅझेटियरचा जो GR काढला त्याप्रमाणे तुम्ही का वागत नाही असा प्रश्न साधार पुराव्यानिशी मनोज जरांगे पाटील यांनी विचारून सरकारला घाम फोडलेला आहे. आणि याचं जे अंतस्थ जे राजकारण आहे ते आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्यावरच कसं उलटलेलं आहे त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, हे आता तो हैदराबाद गॅझेटियरचा तो जो GR आहे त्याची वैधानिक जबाबदारी सरकारवर आहे, हे लक्षात घ्या. कारण तो सरकारने काढलेला सरळ आहे. मग तसं असताना जर आता खंदारे कुटुंब, एक उदाहरण जे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे, बहिणीला प्रमाणपत्र मिळतं पण भावाला मिळत नाही, हे असं कसं? मुळातच काय झालेलं आहे की हा प्रश्न जो आहे तो आपण सोडवल्याशिवाय आपल्याला निवडणुकीमधलं जे जातीपातीचं जे गणित आहे ते गणित सोडवता येणार नाही. मग काय करायचंय? आपण खेळवत राहायचंय, स्पष्ट बोलायचं नाही, प्रत्येकाला खेळवत बसायचंय. आता जे जे मराठा आंदोलक उपोषण करतात त्यांच्यापेक्षा काकणभर जास्त नाही तर अगदी फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या समोर का सरकारला म्हणजे शब्द सुचत नाहीये. कारण की ना हा माणूस आमदार आहे, ना खासदार आहे, ना राजकीय पक्षाचा आहे. तो म्हणतो तुमचं राजकारण गेलं चुलीत, मी माझ्या समाजाचा आहे. मग मूळ मुद्दा जो काढलेला आहे, तुम्हाला 50% कॅप वगैरे हे सगळं एसीबीसी वगैरे ते सगळं एक सगळी घटनात्मक अडचण असताना मी जर तुम्हाला सांगतोय की मराठवाड्यापुरतं हैदराबाद गॅझेटियर आणि ते समोर ठेवून त्याच्यामध्ये जो कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी हा जो उल्लेख आहे, ती जी सांगितलेली गोष्ट आहे ती समोर ठेवून तुम्ही प्रमाणपत्र द्या आणि सरकार मान्य करत आहे. मान्य करताना म्हणजे वर्षभरापूर्वी ज्या वेळेला हे सगळं झालं त्यावेळेला मनोज जरांगे पाटील असं त्या GR हातात पाडल्यानंतर म्हटलं की जिंकलो. काही लोकांनी आक्षेप घेतला आणि सरकारने मारलेली मेख म्हणजे काय, वंशावळ पाहिजे. तुम्हाला जातीचा दाखला मिळेल पण जात पडताळणी समितीचा दाखला, कास्ट व्हॅलिडिटीचं काय होणार, हे सगळं अडकणार आहे. हे सगळं माहिती होतं आणि आहे. तरी देखील ज्या पद्धतीने आश्वासनं दिली जातात म्हणजे घोळ घालून ठेवलेला आहे. काय काय घोळ घातलेला आहे? 2023 मध्ये ते आंदोलन थांबवलं, त्याच्यानंतर तुमचे सरसकट नोंदी, सगळे सोयरे वगैरे अशा आश्वासनं देण्यात आले. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ते संदीप शिंदे समिती नेमली. त्या बैठका ज्या वेळेला वर्षावर होत होत्या त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळत नसायचा. ते इकडं बाहेर सांगायचे ओबीसी आमच्या DNA मध्ये आहे. हे असं दोन्ही बाजूनी ते सगळं चाललेलं होतं. 2024च्या निवडणुका आल्या, मग करायचं काय?
मग आता या सगळ्या अडचणीमध्ये जी काही आपली राजकीय अडचण ही अत्यंत महत्वाची. सामाजिक अडचण, सामाजिक प्रश्न हा आपल्या दृष्टीने कसा आहे, हा उलट कसा आहे, चावून चोथा करून उद्योग, खाण्याचा उद्योग येतो आपला, तो खात बसायचं हे धोरण नडलेलं आहे. मग त्या संदीप शिंदे समितीने 58 लाख नोंदी सांगितल्या. त्याच्यावर ओबीसी महासंघाचे तायवाडे ते म्हटले की जुन्या त्या 58 लाखामधल्या काही लाख नोंदी ज्या आहेत त्या आधीच्याच आहेत. मग ह्या आहेत, याच्यावर काही तारतम्य नाही. शंभूराज देसाई म्हणजे आले, आम्ही तेलंगणाला माणसं पाठवले, अमुक अमुक केलं, आम्ही त्याची पाहणी चालू आहे, आमचं ते चालू आहे. हे सगळं घोळ घालून ठेवलेलं आहे. मग जर तुम्ही ते 58 लाख नोंदी तुम्हाला सापडलेल्या आहेत तर त्याची प्रमाणपत्र का तुम्ही देत नाही, हा मनोज जरांगे पाटील यांनी विचारलेला प्रश्न रास्त नाही का? पूर्णपणे रास्त आहे, कारण हे सरकारने केलेलं आहे. मग पुन्हा त्याच्यामध्ये सांगणार की हे अधिकारी ते अधिकारी ते अधिकारी ते अधिकारी, आणि मग आता जे नाटक खेळलं गेलेलं आहे आज पुन्हा हे नाटकच आहे. हे पूर्णपणे नाटक आहे. म्हणजे आता काय ते राधाकृष्ण विखे पाटील ते याला संदीप शिंदे समितीला फोन लावतात का, आयुक्ताला लावतात, कलेक्टरला लावतात, घोळ 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 काय बोलतात ते. ते उदय सामंत, हे मनोज जरांगे साहेब आमचे मित्र आहेत वगैरे, असं तसं करून त्यांनी लाडी गोडी लावून आपलं ते खेळवत नेलं. आणि मग हा जो खेळवण्याचा प्रकार आहे, तुम्ही एकट्या मनोज जरांगेला खेळवत नाही, संपूर्ण समाजाला खेळवता. हे दिसल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे, उदय सामंत, संदीप उजुक, ते आपले खासदार मामा संदीपान भुमरे, या सगळ्यांना टार्गेट केलं. ते काल ते आले ते अब्दुल सत्तार काहीतरी मध्यस्थी करायला, त्यांनाही ठोकरून दिलं. 3 वर्ष म्हणे मी एकनाथ शिंदे म्हणजे तुमच्या अक्षरशः गद्दारीचा डाग पुसण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत केली, निवडणुकांमध्ये मदत केली, तुम्ही देखील मराठा सरदार म्हणून मिरवलं. अरे कसले तुमचे पैसे काय वगैरे, अतिशय रोखठोकपणे जरांगे पाटील यांनी ठोकरून लावलं. मी कुणाचाच नाही, मी फक्त माझ्या समाजाचा आहे. देवेंद्र फडणवीस यांची अगदी आई बहीण काढली होती सुरुवातीच्या काळामध्ये, पण आता गेले वर्षभरापासून फडणवीस साहेब शिवाय बोलत नाही मनोज जरांगे पाटील. एवढं करून सुद्धा जर तुम्ही फक्त हेच करताय, पुन्हा खेळवताय, तुम्हाला सांगता येत नाही काय नेमकं. म्हणजे इकडं ओबीसी गटाच्या मेळाव्यानंतर तिकडं 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 गेले की तिकडं वेगळं बोलायचं, इकडं वेगळं बोलायचंय. मग काय, मग एक एक मध्ये 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 पात्र आणायचे. गुणरत्न सदावर्ते काय, लक्ष्मण हाके काय, हे काय ते काय, हा कोणाचा तो कोणाचा, तू एवढी वेळ म्हणजे एवढी आमची निभावून ये बाबा, कसंही कर, हे कर ते कर. हे सगळं जे आतल्या ज्या काड्यात ना, आतल्या काड्या, त्या काड्यांमुळं हा प्रश्न कधी सुटण्याची शक्यताच नाही. हे असंच राहणार. आणि म्हणून ते राजेंद्र दाजे पाटील वगैरे काही जे लोक आहेत अभ्यासक, ते म्हणतात शाश्वत आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, आम्ही उपोषण करतोय, आम्ही येऊ करतोय. हे काही नाही, ह्या सगळ्या राजकारण्यांना खेळवायचं आहे, मराठा समाजाला खेळवायचं आहे, ओबीसी समाजाला सुद्धा खेळवायचं आहे. काय केलं केंद्र सरकारने जात गणनेच्या ओबीसी संदर्भामध्ये? तो रकानाच टाकलेला नाहीये, त्याच्यावर तो वेगळंच काहून माजणार आहे. आज आपण जे बोलतोय की मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने सरकारचं नाक दाबलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी, तुम्ही जर तुमच्या जसं सुरुवातीला सांगितलं घटनात्मक अडचणी, ह्या अडचणी त्या सगळ्या लक्षात घेऊन तुम्ही कुणबी हे प्रमाणपत्र कशा प्रकारे देऊ शकता, तुम्हाला काय आधार आहे. आज जसं त्यांनी पोटतिडकीने सांगितलं की तुम्ही जुने सगळे दाखले दिले, तुम्ही ब्रिटिश काळातले मानायला तयार नाही, इकडच्या आणि असंख्य त्यांनी उदाहरणं दिले. आता अहिल्याबाई होळकरांनी एवढं मोठं वैभव उभं केलं, सेवा केली, असं एक उदाहरण दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. अनेक उदाहरणं त्यांनी दिले. ते जर ते संदर्भ तुम्हाला मानायचे नाहीत का? मग तुम्हाला हे जे संदर्भ दिले जातात आता गॅझेटियर वगैरे हे सगळे तुम्ही का करत नाही? कोल्हापूर, सातारा हे जे गॅझेटियर का लागू करत नाही? जसं हैदराबाद गॅझेटियर तुम्ही लागू केलं. आणि यासाठी तुम्हाला ते करावंच लागणार आहे. आणि 28 ऑगस्ट पर्यंत तुम्ही इथं येऊन सांगा की होय आम्ही ते केलेलं आहे. आणि जे सगळे आश्वासनांचे हे मोठमोठे गाजर गुन्हे दाखल केले ते मागे घेऊ, हे करू ते करू, ते सगळं एक लक्षात घ्या. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने गेल्या 2025 मध्ये सप्टेंबर मध्ये ऑगस्ट मध्ये ज्या पद्धतीने आझाद मैदानावर जे काही उपोषण केलं, सरकारला ते गुडघे टेकले अक्षरशः सरकारने.
मग मनोज जरांगे पाटील काय करू, अगदी अभिजित दिपकेला जंतर मंतरवर जाऊन सांगितलं, तुला जर तुझी मागणी मान्य करून घ्यायची तर ही जागा सोडू नको. म्हणजे त्या पद्धतीने मनोज जरांगेंची भीती आहे. कुणाच्या मनात भीती आहे? फडणवीसांच्या मनात भीती आहे. आता एकनाथ शिंदेच्याही मनामध्ये. कारण तिकडे आता सुप्रीम कोर्टाचा काय निकाल लागेल, आपलं काय राजकारण बदलेल, उद्या भाजपमध्ये जावं लागलं तर काय करावं लागेल, ओबीसीच आपले आहेत. मग काय संजय शिरसाट, तुम्ही आता सामाजिक न्याय मंत्री आहात, कास्ट व्हॅलिडिटीचं सगळं तुम्ही बघताय, मग तुम्ही काय करा, हळूच काड्या करा, काय सुरुवात करा, एक 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 काय या लोकांच्या डोक्यामध्ये काय असतं राजकीय लोकांच्या, ते कुणी ते निदान ते स्वतः सुद्धा सांगू शकणार नाही दुसऱ्या दिवशी, इतक्या पद्धतीचं यांच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग ही सगळी जी अडचण आहे, ही अडचण कशी सोडवणार? मी आता त्या नोंदी ज्या आहेत, कुणी म्हणतं 300 अर्ज आले, ते अमुक झालं तमुक झालं, हे झालं ते झालं ते झालं. आणि अधिकाऱ्यांना त्यामुळंच मनोज जरांगे पाटील सांगतात की जी आर कुणी काढला, त्याची एसओपी काय आहे? तुम्ही गाव समिती जी केलेली आहे 3 सदस्यांची, त्यांच्यावर का सोपत नाही? तुम्ही बाकीचे फाटे का फोडताय? हा प्रश्न रास्त नाही का जरांगेंचा? तो रास्त आहे, त्याच्यावर उत्तर काय देणार? खाली माना घातल्या, हा हा आम्ही करतोय. अरे 12 महिने झाले, 12 महिने. म्हणजे त्या 12 महिन्यामध्ये तुम्ही काय करत होता? की तुम्ही जी आर काढलेला आहे, मग तो जी आर समोर ठेवून तुम्हाला तसं जनजागृती, तसे ते ग्रामपंचायत समोर, गावागावामध्ये, मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला का बूथ हे तुम्ही केलं नाही? पूर्ण समाधान तुम्ही का करू शकत नाही? त्याची जी वैधानिकता आहे त्या जी आरची, ती तुम्हालाच करावं लागणार आहे. त्याची जबाबदारी तुमची. तुम्ही अध्यादेश काढलेला. बरं, ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश काढला होता, मग तो कसा अपुरा आहे, अमुक आहे तमुक आहे, वाशीला काय झालेलं आहे वगैरे, ते जसं श्रेय एकनाथ शिंदे यांना मिळायला लागलं, तर इकडे फडणवीस ब्रिगेड जागी झाली होती, वेगळंच चाललेलं होतं काहीतरी. म्हणजे हे हे जे ना, हे यांचं आपसा आपसा मधलं, हे याच्यामुळे याचा खेळ खंडोबा चालू आहे. आता आज जे आले, जसं सुरुवातीला म्हटलं, शंभूराज देसाई आले, उदय सामंत आले, हे आले ते आले, सूचना तशा आहे की आता बघा, आपल्याला आपल्याला सरकार चालवायचं, हे फडणवीसांचं सरकार नाही, हे महायुतीचं सरकार आहे. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुमच्यावर पण काही जबाबदारी आहे. आता तुमचं आणि आमचं वरही चांगलं जमतंय, तुमचा मुलगाही खासदार होणार आहे, अमुक होणार. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या ज्या बाहेर येत नाही, हे गोंधळ का होतोय? म्हणजे अगदी एकनाथ शिंदे यांना श्रेय मिळू नये, जसं आता त्यांनी अगदी सुरुवातीच्या काळात शिवबा संघटना होती जरांगेंची, तेव्हापासून त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं, आणि आपण निदान मराठवाड्यापुरतं हे आरक्षण देऊ शकतो, अशा पद्धतीचं त्यांनी सगळी ती तयारी केली होती. नंतर त्या याला पूर्ण वाटा फुटत गेल्या. मग तुमच्या राजकारणामध्ये या सामाजिक प्रश्नाचा खेळ खंडोबा करायचा अधिकार तुम्हाला दिलेला कुणी आहे? आणि हेच लोक विचारतात आहे. आणि जरांगे यांच्या मागे जी गर्दी आहे, ती गर्दी कोणत्याही परिस्थितीत मागे हटायला तयार नाही. प्रचंड पाठिंबा मिळतोय, कारण की रास्त प्रश्न विचारला, योग्य पद्धतीने विचारलेला आहे. अहो, ज्यांच्याकडे वंशावळ आहे, ज्यांच्याकडे कुणबी आहे, अमुक आहे तमुक आहे, त्यांचा प्रश्नच नाही. प्रश्न कुणाचा आहे? ज्यांच्याकडं नाहीये वंशावळ किंवा या गोष्टी, त्यांच्यासाठी हे केलेलं आहे हैदराबाद गॅझेटियरचं. ते जर तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आणि तुम्ही काढलेल्या जे आर नुसार जर तुम्हाला देता येत नसेल, तर मग तुम्ही काय करताय, असं जारंगेंचा प्रश्न आहे. अडचणी सोडवल्या पाहिजे. आता जात प्रमाणपत्र देणं सोपं आहे, पडताळणी अतिशय अवघड आहे. कास्ट व्हॅलिडिटी ते सुप्रीम कोर्ट देखील काही करू शकत नाही, ते सगळं दाखवावं लागतं. अधिकारी कातडी बचाव करणार. मग याच्यातून काय समित्या किंवा काय कशा पद्धतीने आहे? लोक अर्ज करत नाही. लोक अर्ज करत नाही, तशी ती मराठवाड्यामध्ये परिस्थिती दिसते नेमकी काय. आणि जर तुमचं म्हणजे सरकार म्हणून, अधिकारी प्रशासन म्हणून, की प्रशासनाचं धाडस होऊ शकत नाही ह्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या पुढं, की काय नेमकी परिस्थिती समोर आणण्याची. फक्त बैठकावर बैठका करणार, उद्या भेटू परवा भेटू, येऊन करून तेव करू. राधाकृष्ण विखे तर त्याच्यामध्ये पटायत. आता या राधाकृष्ण विखेंना कसं आहे, या बोटाची थुंकी त्या बोटावर कशी करायची हे चांगलं माहिती. ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला काय बोलत होते मराठा आरक्षणाच्या संदर्भात, फडणवीसांच्या संदर्भात काय बोलत होते विधानसभेमध्ये, आता काय बोलतात आहे? हे सगळे एकदम
म्हणजे ढोंगाला सुमार नाही राजकारणामध्ये. आणि ते ते हे लोक उद्योग सगळे करतात. यांना फक्त टाळूवरचं लोणी खायचं असतं, भडकवून द्यायचं असतं, भांडणं लावायचे असतात, वेगवेगळ्या पद्धतीने टाइमपास करायचा असतो, म्हणून हे सगळं करतात. बरं, त्यांना काही वाटत नाही, चला आपण जरांगे साहेब 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 करायचे, काय कोणाचं हे करायचं नाही. अहो, सुरुवातीला जसं आपण या चॅनलवर अनेकदा चर्चा केलेली आहे, म्हणजे मागच्या वर्षी ज्या वेळेला तुम्ही हे केलं, तुम्ही ओबीसीसाठी उपसमिती आहे, त्याच्यानंतर मराठा उपसमितीचा आरक्षणाचा वर्षानुवर्षापासूनचा तो प्रश्न आहे, त्याच्यामुळे ते आपण समजू शकत होतो. त्यात ओबीसी उपसमिती नेमली, त्याचा अध्यक्ष केलं चंद्रशेखर बावनकुळेंना. आता ते मनोज जरांगे म्हणतात ते काय कटप्पान वगैरे कोणकोणत्या भाषेमध्ये सुचवतात. हा जो उद्वेग, ही जी चीड आहे, बरं, दोन्ही समाजाला म्हणजे हा जो काही मूळ, जो काही सगळ्या समाजाची जी काही रचना आहे एकूण ओबीसी समाजाची, मग काय नुसतं हे इकडं काय आम्ही हे महाजुती काढले, आम्ही सारथी काढले, आम्ही यू काढले ना, आम्ही त्यू काढले ना, आम्ही यू केलेलं आहे. हा मूळ जो मुद्दा आहे जरांगेने उचललेला, तुम्ही जी आर काढलेला, तुम्हाला जर त्याची अंमलबजावणी करता येत नसेल, तर मग तुम्ही सरकारमध्ये राहून सरकारीच अध्यादेशाला का खोटं ठरवत आहात? हा जरांगेंच्या मागे जी गर्दी आहे, त्या गर्दीचा प्रश्न आहे. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.